जेजुरी जवळ भीषण अपघात, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला जेजुरी जवळील भोंगळेमळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांचा टेम्पो जेजुरीहून पंढरपूरच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात राजश्री शंकर भोसले वय 55 राहणार कसबे डिग्रज, माधवी राजाराम सलगरे वय 55 राहणार मालगाव तालुका मिरज आणि नंदा पवार राहणार कोल्हापूर यांचा मृत्यू झाला. तर गीताबाई रोलार, रेखा दिनकर जगताप, मंगल पाटील राहणार डिग्रज, अक्काताई बबन कोळी राहणार शिरगाव, शांता शिवाप्पा आळोकेकर राहणार मिरजगाव, कासूबाई गस्त, आशालक्ष्मी विठ्ठल गडदे राहणार कवठे माकाड आणि शामराव चव्हाण जिल्हा सांगली हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ मदत कार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज मुख्य संपादक प्रशांत आठवले.